बातमी आपण पाहतोय जम्मूमध्ये स्फोटाच्या आवाजानंतर लाईट गेल्याचं ज्यादा मात्रा वार चिपका चुप करो मम्मी। वो तेज हाँ रेड लाइट दिख रही है बस। तर जम्मूतल्या लोकांना आता घरामध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। काही अवकाशामध्ये संशयास्पद हालचाली ड्रोन्स पाहायला मिळतात आणि त्यामुळे संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। घरातील नागरिकांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे, त्यामध्ये फक्त रेड लाईट आपल्याला पाहायला मिळते। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी कर्नल राजन फडकेजी आपल्यासोबत आहेत। राजन सर, आपल्याला माहिती आहे की जम्मूमध्ये सध्या संशयास्पद हालचाली पाहायला मिळतात, काही ड्रोन्स अवकाशामध्ये घिरट्या घालताना पाहायला मिळतात। पाकिस्तानची पुन्हा एकदा आगळीक म्हणावी का? हा, हे कारण आपण त्यांना सगळे लाहोरमध्ये लाहोर, भावलपूर वगैरे, कराची, रावलपिंडी पर्यंत आपण पोहोचलो। तर आपल्याकडे आकाश सिस्टम आहे, भारती ड्रोन्स आहेत, S-400 आहे, तर दे विल टेक केअर, ते काळजी घेतली या ड्रोनची। कारण हे काय यांचे ड्रोन सगळे चायनीज ते कुठं कुठं जातील काय सांगता येत नाही, कुठे शेतात पडतील, काही डॅमेज होणार नाही। सकाळपर्यंत जर झालं तर तुम्हाला समजेल काही होणार नाही, ते सगळे परतवले जातील आपल्या सिस्टमने, काही होणार। राजन सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही, आपण कृपया रेंजमध्ये या। तर ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। सध्या जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे, फक्त लाल लाईट आपल्याला पाहायला मिळते। हेच ते ड्रोन आहेत आणि संशयास्पद हालचाली सध्या जम्मूच्या आकाशामध्ये पाहायला मिळतात। स्फोटाच्या आवाजानंतर इथं ब्लॅकआउट करण्यात आला, लाईट गेली असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। दरम्यान जम्मूतील लोकांना त्यांनी घरामध्येच राहावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। पुन्हा एकदा राजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजन सर, आपण पाहतोय की जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे, नागरिकांनी काळजी घ्यावी, त्यांनी घरातच राहावं अशा सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत। आता आवाज पोहोचतोय? यस सर। हा, तर हे जे ड्रोन्स वगैरे जे आहेत पाकिस्तानकडे, जे हत्यार आहेत, ही सगळी चायनीज मेड आहेत। याचा काही भरोसा नाही, ते कुठं टार्गेट करतील आणि कुठं पडतील सांगता येत नाही। आणि आपल्याकडे तगडी सिस्टम आहे एअर डिफेन्सची, आकाश आणि हारती ड्रोन्स काउंटर करायला आहेत, आणि S-400, तर ते सगळे आहेत आपल्याकडं, ते त्यांना पाडतील आणि पाडले सुद्धा असतील काही ड्रोन्स त्यांचे, तर काही इफेक्ट होणार नाही। माझ्यामध्ये 0 इफेक्ट होईल। राजन सर, तुम्ही बोलल्याप्रमाणेच महत्वाची बातमी आहे, जम्मूमध्ये स्फोटाचा आवाज झालाय। पाकिस्तानी ड्रोन हल्ला करण्याचा डाव भारताने आता उधळून लावलेला आहे। आपली एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह झाली आणि पाकिस्तानचे ड्रोन पुन्हा एकदा पाडण्यात आले। ऍक्टिव्हच आहे आपली एअर डिफेन्स सिस्टम, इज बेस्ट इन वर्ल्ड, दुनियेमध्ये चांगली आहे। S-400 रशियन्स आहेत, भारती इस्रायल आहे, आणि आपले आकाशची सिस्टम आहे, चिपटॉप आहे, हे सगळे ड्रोन पाडतील। पण त्याच्यानंतर जे भारत रिटॅलिएट करेल, भारत जे प्रत्युत्तर देईल, त्याचं उत्तर ते कसे देणार आहेत, रडून देणार आहेत का, काय करणार आहेत का, पळून जाणार आहेत, काय समजत नाही। कारण भारत नक्कीच याच्यावरती प्रत्युत्तर देईल। नक्कीच। मात्र राजन सर, काल देखील ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तो आपण त्यांना परतवून लावत तोंडावर पाडलं, मग पुन्हा आगळीक का? पाकिस्तानला कशा प्रकारे आता चोख उत्तर आपण द्यायला पाहिजे? नाही, अशा प्रकारे द्यायला पाहिजे जसं आपण त्यांचे एअर डिफेन्स सिस्टम लाहोरमध्ये ह्याच्यामध्ये नष्ट केली तशी। बरोबर राजन सर, तुम्ही आपल्यासोबत राहा, अत्यंत